हजरत मोहम्मद पैगंबर जयंती के अवसर पर वडगांव शेरी में आयोजित जुलूस के दौरान ट्रैक्टर पर खड़े होकर झंडा झुलाते समय स्टील की रॉड हाई टेंशन तार से छू गई। परिणाम स्वरूप जकिरिया बिलाल शेख उम्र 20 वर्ष निवासी वडगांव शेरी और अभय अमोल बागमारे उम्र 17 निवासी वर्णेश्वर नगर वडगांव शेरी की बिजली के झटके से मृत्यु हो गई। इस मामले में MIM बॉयज यंग फ्रेंड सर्कल के अध्यक्ष हुसैन कादर शेख उम्र 35 निवासी वडगांव शेरी, ट्रैक्टर चालक विकास अच्युत कांबले उम्र 32 निवासी वाघोली, साउंड सिस्टम ड्राइवर अक्षय बापू लावंड उम्र 28 निवासी चंदन नगर, LED स्क्रीन लगाने वाले संतोष धवनजी दाते उम्र 36 निवासी राजगुरुनगर खेड़, इनके खिलाफ मामला दर्ज किया गया है। सहायक पुलिस आयुक्त श्रीमती प्रांजलि सोनावने के अनुसार मोहम्मद पैगंबर जयंती के अवसर पर वडगांव शेरी के MIM बॉयज यंग फ्रेंड सर्कल ने रविवार को जुलूस की योजना बनाई थी। हुसैन शेख ने पुलिस द्वारा दिए गए नियमों और शर्तों को नजरअंदाज कर दिया। 22 सप्टेंबर 2024 रोजी हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त मिरवणुकीचं आयोजन केलं होतं। सदर 14 मंडळांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता। सदर मिरवणुकीला पोलिसांनी अटी व शर्ती देऊन परवानगी दिली होती। याच्यामध्ये न्यूज ग्रुप असलेल्या ग्रुपने अटी व शर्तीचे पालन न करता काल सकाळी मिरवणूक काढली। त्याच्यामध्ये फ्रेम जी आहे लाईटची ती 20 फुटापेक्षा जास्त ठेवून मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता। या मिरवणुकीच्या दरम्यान उत्साहाच्या भरामध्ये अभय अमोल वाघमारे आणि जकिरिया बिलाल शेख ही दोन मुलं झेंडा लाईट फ्रेमच्या वरती झेंडा फडकवताना दुर्दैवाने MSCBचे जे हाय टेन्शनची वायर आहे त्याचा शॉक लागून तारेचा शॉक लागल्यामुळे त्यांना जखमी झाले आणि जेव्हा दवाखान्यात नेले गेले तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आलेला आहे। सदरच्या घटनेच्या अनुषंगाने हुसैन कादर शेख, विलास कांबळे, अक्षय लावंड, संतोष दाते यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत।